संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारखे नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. यलोकी तोच सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेने कदा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. नामा म्हणे गाय दूधयुक्त सार, साधू निरंतर वर्ते तैसा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. विठ्ठल महाराज हेलो हेलो हेलो. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारखे नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. महायोग पीठे तटे भीमरथ्याम, वरम पुंडरीकाय धातु नमे. समागत तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग प्रथम
बापाजी जन्म ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह धातो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही जणीने बोलतो वचन तू भाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही तेथे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी प्रस्तुत आज आपल्या नाम सप्ताहामध्ये दुसऱ्या दिवसाची सेवा आणि माझ्याकडे आलेली आहे उजळले भागी आता पुढचं नाही घ्यायचं फक्त उजळले भाग्य आता 11 वर्षांनी किती 11 वर्षांनी योगाबाई कीर्तन करायचं आले देवाच्या मनात तू आले महाराजाच्या मनात महाराजांच्या मनात आला सर आणि म्हणून ही सेवा माझ्याकडे आलेली या सेवेकरता अभंग बाल भागवत भगवंताचे लाडके भक्त नामदेवराया यांचा चार चरणांचा साधूचं महत्व साधूचं वर्णन करणारा साधूचा मोठेपणा सांगणारा असा अभंग साधू कसे वर्तन करतात हे शेवटच्या चरणामधून महाराज म्हणतात साधू निरंतर वर्ते ऐसा आपण कीर्तन करतोय पण वर्तन नाही आपलं संतांजवळ कीर्तन आहे आणि वर्तन आहे तिसरी गोष्ट नर्तन आहे नाचत सुद्धा आहे आमदेव कीर्तन करी पुढे देव नाचा पांडुरंग म्हणजे कीर्तन आहे वर्तन आहे आणि नर्तन आहे कीर्तन करायचं म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये 14 आणि 64 कला सांगितलं पैकी कीर्तनकाराला 10 कला प्राप्त पाहिजे ऐकून ठेवा 10 कला प्राप्त पाहिजे कोणत्या 10 कला पाहिजे पहिली कला आहे काव्य काव्यातून बोलता आलं पाहिजे काव्य केलं पाहिजे काव्य करता आलं पाहिजे दुसरं काय आहे दुसरं वाद्य आहे काही कीर्तनकार असला तरी त्याला थोडाफार तरी मृदुंग वाजवता यायलाच पाहिजे वाद्य आहे दुसरी कला आहे तिसरी कला काय आहे नृत्य आहे नृत्य नाचता आलं पाहिजे बरोबर कीर्तनकारला नाचता पण आलं पाहिजे चौथी कला आहे नाट्य म्हणजे काय नाटक करता आलं पाहिजे बरोबर रडता आलं पाहिजे हसता आलं पाहिजे याचं नाव नाटक आहे किंवा कीर्तनकार नाचत असतो नाटक करता आलं पाहिजे
पुढं काय नृत्य नाट्य आणि पाचवं आहे गायन. गायन करता आलं पाहिजे कीर्तनकाला. गायन करता आलं नाही तर कीर्तन करणार नाही. याचं कीर्तन डोक्यावर पडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून गायन एक नंबरचं काम आहे. 10 कलांपैकी या 5 कला झाल्या. 6वी कला आहे चाल पाहिजे. चाल यांना सांगावं लागेल चाल म्हणजे चाल पाहिजे. चालात बोललं पाहिजे. चालात बोललं पाहिजे. चालात चाललं असा चाल पाहिजे कीर्तनकाराजवळ. 5वी गोष्ट चाल पाहिजे. 6वी गोष्ट काय पाठांतर पाहिजे. 7वी गोष्ट काय आहे स्वर पाहिजे. स्वराचं वाटतं झालं स्वर पाहिजे. 8वी गोष्ट काय आहे बहुश्रुतता पाहिजे. अनेकांचं ऐकलेलं पाहिजे. आणि श्रवण तर त्यांनी सांगावं. आणि शेवटचा 10वी कला आहे तो शिष्टाचार पाहिजे. आपल्या कीर्तनामध्ये आपण काय शिष्टाचार वागतो राबवला पाहिजे, वागलं पाहिजे. अशा 10 कला पाहिजे ज्याने कीर्तन करावं. सगळ्यात श्रेष्ठ कला आपल्याला नाही प्राप्त झाल्या. 14 विद्या नाही प्राप्त झाल्या तरी निदान आपल्याला आध्यात्मिकतेची तरी कल्पना पाहिजे. ब्रह्मविद्येची तरी कल्पना पाहिजे. 14 विद्या नकाच विषय पण एवढ्या कल्पना आपल्याला पाहिजे आणि 10 कला आपल्याला पाहिजे आणि ते आपण बदलल्याच पाहिजे. आणि म्हणून करता आज आपण जो घेतलाय तो नामदेवरायांचा आहे. नामदेवराय असे लेखपाळ भक्त होते की ज्यांनी 5 वर्षांमध्ये भगवंताला काय केलं दूध पाजलं. दूध 5 वर्षाचं वय असताना आणि 7 वर्षाचे वय असताना नैवेद्य चालला. भगवंताला काय केलं नैवेद्य सामान्य मेहमान नामदेवराय सामान्य मेहमान आहे. नैवेद्य अतिशय मूर्तीची खेळोबाला म्हणतात. असा संतांचा महिमा आहे. म्हणजे अनेक संतांचा महिमा आहे. पैकी नामदेवरायाने आपल्या भगवंताला नैवेद्य खाऊ घातला सगळ्यांना. आणि गोष्ट माहिती आहे. अशा गोष्टी कधी मी सांगत नसतो. सगळ्यांना माहिती परत परत ते गिरवायची काय करायचं सगळ्यांना माहिती आहे. नामदेवरायाला भगवंताला नैवेद्य चारला बळजुगरीने चारला म्हटलं आपलं झालं सगळं माहिती आहे. म्हणून नामदेवरायाचा अधिकार काय आहे देवाला विटेवरून खाली उतरून जीवबा लागत नामासन वासनाची मूर्त थरथरा कापत नामदेवरायाला अट्टहास केलेला आहे. देवाचा मी तुझ्या पुढं माझं मस्तक तुझं पाय एक केल्याशिवाय राहणार नाही. माझं डोकं मी आपल्याशिवाय राहणार नाही असं निर्गुण सांगितल्यावर भगवंताला धर धरून घाम आलेला आहे. आनंदाचा थरथरा कापत मूर्ती पाषाणाची मूर्ती थरथरा कापत जीवबा लागत नामासन गावायला देऊ लागले. जीव घातलं दुसऱ्या दिवशी आणि परत कामोशी गाव आले. बोनाईनी सांगितलं नामदेवरायांनी नैवेद्य घरी आणलाच नाही. मग काय केला काय करायचं म्हणजे दुसरं म्हणजे काय करणार नैवेद्य काय करतात मुलं लहान असल्यावर खाऊन टाकतात.
कोणाने सांगितलं तमाशेला असं करायचं नसते माझ्या बरोबर चल नाही नाही चालला कसं करायला लागेल कोणाला आपण तिथपर्यंत पोहोचलोच नाही नामदेवरायाच्या बरोबर आपण पोहोचलोच नाही तर तमाशेला काही तमाशेची काय केलं मला म्हणतो चल माझ्या बरोबर आता आणि आता देवाला नामदेवाने सांगितलं देवा आता माझी आबरू राख काल म्हणून म्हणून आज माझे उतारा आहे आज खाल्या नाही तर माझी आबरू शिवाय नैवेद्य खाण्याची पाळी आली लोक म्हणतात नामदेवरायाला यार नैवेद्य चालला मी म्हणतो डबल चालला वा वा दोन वेळा चालला स्वतःसाठी एकदा चालला आपल्यासाठी काही संतांचं नाही मी तुम्हाला सांगून राहिले संत संगतीचे काय सांगू काय शब्द काय सांगू काय शब्द काय सांगू काय सांगू काय म्हणलं तर काय सांगता येईल अनिर्वचनीय नाही कसं सांगायला येत नाही तसं सांगण्यासारखं आहे आणि कसा सांगता येत नाही सांगण्यासारखं खूप असतं वा वा सांगता येत नाही म्हणून सांगता येत काय सांगू शब्द आलाय ना काय सांगू म्हणजे काय सांगायला काय सांगू अशा प्रश्न काय काय सांगू मी संतांचा विश्वास काय संत मला सांगता येत नाही काय सुख आहे ते तुम्ही संतांची संग करा मग मला काय येते सुख कळेल तोपर्यंत संतांच्या संगतीने गेल्याशिवाय निष्काम योगी महाराज रे हरी परंपरायण महाराज 40 वर्ष मी त्यांच्या बरोबर होतो वा 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 मला सांगता येणार नाही काय त्या सुखाचं वर्णन करावं आम्ही फक्त फिरायला गेलो होतो तुम्हाला पटलं नाही बरेच पहिलं हा ते जुने वा वा एवढं जवळून जवळून याचे काय सांगावा माझी आईची दशा झाली महाराजांनी आणि याच्या पुढे काय सांगू म्हणून काय कल्पना करता नाही काय समजा जर असली महाराज काय करायचं नाही म्हणले याच्यात काहीतरी असलंच पाहिजे म्हणून ते म्हणतात तिथे कुणाची चर्चा
अधुरी कहाणी अधुरी ठिकाणी राहिली आमचं किती तुमचं वर्णन केलं तरी पूर्ण नाही म्हणून महाराजांचा बाबा स्वस्त संगतीचे काय सांगू शकतो आपण पारिजे नाही साधू म्हणजे पण त्याला कारण आहे प्रत्येक गोष्टीला कारण हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा डबल का म्हणा अगत्य आहे म्हणा साधू पाताळामध्ये सुद्धा वैकुंठामध्ये सुद्धा माझी कीर्ती रणभरी अवतार तुम्हा धरया कारण संत जगी उद्धार करण्याकरता आले पण साधू संतांचं स्वरूप करणं अत्यंत अवघड आहे. आता इथं शाळेत साधू थोर झाला साधू थोर जाणायला पण आपण जाणत नाही. आपण आपल्या पूर्णीमध्ये असतो म्हणून साधू ओळखणं किंवा साधूचं स्वरूप ओळखणं अत्यंत अवघड आहे. त्या काळामध्ये ईश्वर मार्गाने निर्मात्यांना तीच माणसं आली आहेत. या जातीची माणसं आली आहेत. आजही भरपूर वैद्य देणारी आणि लोकांना त्रास देणारी लोक आहेत. आणि म्हणून कसा सांगायचं की संत ओळखणं अत्यंत अवघड आहे. संत ओळखता येत नाही, संतांचं स्वरूप सांगता येत नाही. आणि मग संत ओळखणारे संतच असतात, कोणालाही ओळखता येत नाही. कारण का जावे त्याच्या उंचीवर गेल्याशिवाय संतांची महती जरी
शब्दिकाचे काम नाही सिद्धी. नाही येते. काय पूर्वार्ध? संतांचा महिमा तो अति दुर्गम सांगितले. दुर्गम शाब्दिकाचे काम नाही येते. बहु दुधाळ असा शब्द वापरलाय. बहु दुधाळ जरी झाले म्हैस गाय परी काय होय कामधेनू. कामधेनूची सरी पावत नाही. किती मस्ती गाया दूध द्यायला लागल्या तर ती काय कामधेनूची सरी पावत नाही. कामधेनू म्हणजे काय असते? कामधेनूला आपण जे जे काही मागू ते आपोआप प्रसवत असतात. आपण जे मागाल ते देते. त्याचं नाव आहे कामधेनू. मग अन्न डोंगर काय अन्न तयार करते कामधेनू. तुम्ही जे मागा कामधेनू कल्पतरू चिंतामणी आवडीची धनी पुरावी. या दोन तीन गोष्टी आहेत का तुमच्याकडे? कामधेनू कल्पतरू चिंतामणी हे फक्त ऐकायचे आपण. आपल्याकडे कुठून यायचे? स्वर्गामध्ये कामधेनू असते. हिमवनात लोकांमध्ये आपल्या वशिष्ठ मुनिक होती. वशिष्ठ मुनिक होती कामधेनू. काय झाले? एक दिवस विश्वामित्र सह राज्याला सैन्यांसह जंगलामध्ये शिकारी करता गेले. विश्वामित्र राजा होता. गाधी राजाचा मुलगा होता. सर्व सैन्यासह जंगलात गेला. दुपार झाल्यावर कोणाला आ करावा लागतोय. कशाला? पाणी पाहिजे, अन्न पाहिजे, भूक लागली. जंगलात कोणीच नाही. सैन्याला पुकारा केला, कुठेतरी काहीतरी वस्ती पहा. आता भूक लागली. सगळे सैन्य 1000 सैन्य आपल्याजवळ आहे. एवढ्यांचं कसं कुठं भागवायचं म्हणून सैन्य फिरत असताना वशिष्ठ मुनीच्या पर्णकुटी सामने आले. पाहिलं तर मुनी नवरा बायको होते. अरुंधती आणि वशिष्ठ मुनीच्या झोपडीमध्ये गप्पा चालल्या होत्या त्यांच्या. बाहेरून सैनिकांनी सांगितलं, माय आम्हाला अशी अशी गरज आहे का तुमच्याकडे काही? त्याला असा संशय आला की दोन नवरा बायकोच्याकडे काय असणार, याच्याकडे काय मागावं आपण, हेच काय? आणि म्हणून त्यांनी सांगितलं काय पाहिजे तुम्हाला? म्हणजे आम्हाला पाणी पहिलं पाहिजे. वशिष्ठ मुनी रामदेव सांगितलं पाणी. पाणी म्हटलं पाणी सगळं सैन्य पाणी पण गार झालं. पुढे गेल्यावर म्हणजे बरं झालं. म्हणजे आता जेवायची काय अवस्था होईल का तुमच्याकडे? लगेच काम देऊन सोडली आणि डोंगरात काय अन्नाची ढीग लागली. 10,000 सैन्य जेवले. विश्वामित्र सुद्धा जेवले आणि निघाले. आणि निघाल्यावर त्यांच्या डोक्यात आलं या दोन नवरा बायकोला काम देऊचा काय उपयोग? आपल्या पाहिजे, आपल्याला पाहिजे. आणि म्हणून मागे गेला विश्वामित्र आणि सांगितलं ही काम देऊन मला द्या. नाही मला द्या नाही, मी नेणारच तिला. वशिष्ठ म्हणून सांगितलं की काम देऊन स्वर्गातून आलेली आहे. ती आपल्याला ऐकली नाही, तुम्हाला नेता येणार नाही. तिच्याकरता तपश्चर्या करायला लागते आणि ती मिळालेली आहे. मला दान दिलेली आहे. ती दान वस्तू कोणाला द्यायची नाही, नेता येणार नाही. आलं का लक्षात? आपल्याला जे दान मिळाले ते दुसऱ्याला द्यायचं नाही. दानातलं दान चालत नाही. म्हणून मला दान मिळालेली आहे म्हणजे मला देता येणार नाही. मग म्हणजे काय करायचं? म्हणजे नाही आम्ही ओढून नेणार. वशिष्ठ मुनींनी सांगितलं तुम्हाला ओढून नेता येणार नाही. आणि चालवली ओढून सर्व सैन्य पाठवून. आणि मग ती नंदिनी नाव होतं तिचं. त्यानं काम दिलं वशिष्ठ आणि नंदिनी आता तुझं संरक्षण तूच करायचंय, दुसरं कोणी करणार नाही. या कामधेनूच्या पोटात 1000 सैन्य निर्माण झालं. विश्वामित्राचा काय केला? पराभव केला. सर्व सैन्य पळून लावलं. आणि मग विश्वामित्रांनी सांगितलं धिक बलम राज्य बलम धिक बलम ब्रह्म बलम. अरे बाबा, राजाच्या बलापेक्षा ब्रह्माचं बल भारी बसलं.
ऋषीचं बल भारी बसलं. मी ऋषी राजा असून फायदा नाही. घरी गेल्यावर सर्व संघ परित्याग करून विश्वामित्र जंगलात गेले. विश्वामित्र राजाचा काय झाला? हॅलो, राजाचा काय झाला? ऋषी झाला. ऋषी विश्वामित्र ऋषी नालीला जेणे म्हणजे राजा असताना सर्व संघ परित्याग करून जंगलाचा रस्ता धरला. ऋषी झाले आणि परत मागच आले नाही. का? म्हणून की आपल्या या कामधुनीने आपला पाडाव केला, आपल्या राज्याला आग लागू दिली. सांगायच्या अशा करता की अशी जी कामधेनू आहे 12 मिनिटात जरी दुधाळ झाली, म्हैस गाय किती दुधाळ होऊ द्या, कामधेनूची सरी पावत नाही. म्हणून दुर्गम महिमा असलेला संतांचा, तो संतांचा महिमा इतका दुर्गम आहे, इतका दुर्गम आहे, तो कोणालाही कळायला तयार नाही. ज्ञानेश्वर महाराज किती लोकांना समजले त्या काळामध्ये? आता नाही सांगत. त्या काळामध्ये किती लोकांना समजले? पहिले सुरुवातीला हॅलो, ज्ञानेश्वर महाराज कोणाला कळले? ज्ञानेश्वर महाराज रेड्याला कळले. पहिले कोणाला कळले? माणसाच्या रेड्याला कळले की हे कोणतरी ब्रह्ममूर्ती महात्मा आहेत आणि म्हणून ते मस्तकावर हात ठेवल्याबरोबर बोलविला रेडा निगम वाचे. निगम वाचे म्हणजे काय? निगम म्हणजे काय? मग निगम वाचे म्हणजे वेदाची श्रुती, वेदाच्या ऋचाच्या मुखातून बोलायला लावलं. मग का बोलायला असा प्रश्न आहे. माणसं बोलत नव्हती हो. ज्ञानेश्वर महाराज बोलत होती. माणसं बोलत नव्हती. रेडा बोलला कसा? ज्ञानेश्वर महाराज पहिल्यांदा रेड्याला कळला. विठाला 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 संत कळलं अत्यंत अवघड आहे. 8 दिवस तुम्ही त्यांच्या बरोबर फिरले पाहिजे, खरंच समजणार नाही. म्हणून संतांचा महिमा अत्यंत दुर्गम का सांगितला? अत्यंत दुर्गम आहे. बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान नाम प्रपद्यते वासुदेव सर्वमिति महात्मा सुदुर्लभ. इथं भगवंताने गीतेमध्ये त्या दुर्लभला सु लावला. कळलं का तुम्हाला? सुदुर्लभ म्हणजे नुसतं दुर्लभ नाही, सुदुर्लभ. महात्मा कसा आहे? अत्यंत दुर्लभ आहे असं नाही. त्याला सु लावला, काढून उकार लावला. आगतम स्वागतम, सुस्वागतम. याप्रमाणे या ठिकाणी भगवंतानी ज्या श्लोकाला सु लावलं, सुदुर्लभ. नुसता दुर्लभ नाही, महात्माचा अत्यंत दुर्लभ आहे, सुदुर्लभ. म्हणून करतात सर्व काही महाराजांचा चंद्रापासून एक अमृत निर्माण होतो. या अमृतापासून आपली सगळी सृष्टी पिकली जाते. सर्व पिकं येतात. या अमृतामुळे पिकतात. तुमचे पिकं असू द्या, चंद्रामृताशिवाय ते पिकत नाही. चंद्रामृताचे शेवट येईल. रवी असता जाता धरवेल. अवैधला सूर्य गेलेला आहे आणि तो थांबवता येतो. थांबवला तर थांबतो. पुढं चंद्रामृताचे शेवट रवी असता जाता धरवेल. सागर करायचा आहे. शक्य आहे का? अथांग पाणी असतं सागरामध्ये. कसं शक्य आहे? महाराजांनी शक्य होईल. पण साधूची भेटी न होईल का? मग होणारच नाही का? होणार आहे. पण तुमचं काय झालं पाहिजे? अनेक जन्मामध्ये पुण्य साधना पडे तरी बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचेशी उपकार
मग सांगता येणार नाहीत का? सांगता येणार आहे, पण त्यातून निवडून निवडून सांगावं लागतं. सर्व उपकार सांगता येणार नाही. काही माणसाजवळ काय असते, काही सांगण्यासारखंच नसतं, काही सांगण्यासारखंच नसतं, तरी सांगावं लागतं. काही ठिकाणी असते, एका ठिकाणी अगोदर मी गेलो 5 मिनिटं, शेवटचा दिवस होता, म्हटलं तिथं सत्कार चालू होता. सत्कार आता निवडणूक आलेली आहे, निवडणूक म्हणजे आता हे आमचे नेते आहेत, ते आमचे नेते आहेत, सत्कार चालू होता. महाराज आले, बोला महाराज या, बसवलं शेजारी खुर्ची देऊन, आणि मग सगळे सत्कार झाले. आणि सत्कार झाल्यावर महाराज तुम्ही 2 शब्द बोला. महाराज काय जग मारी, काय बोलू, नेत्याची ओळख नाही, नेता कोण हा माहिती नाही. पहिल्यांदा कीर्तनाला गेलेला महाराज, त्या नेत्याविषयी महाराज काय सांगतात. महाराज म्हणले आता काय सांगतात, या नेत्याविषयी काय सांगतात, ते सुद्धा त्यांना पटलं. काहीच सांगता येत नाही याला आपल्याविषयी. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात, काही सांगू आता संतांचे उपकार न निरंतर जागृती. त्याप्रमाणे या ठिकाणी काय सांगू, संत संगतीचे सुख काय सांगू, काय सांगता येणं शक्य नाही. मग सांगता येणार नाही का? सांगता येईल. किती साधू थोर असतो, भांडण मिळलं नाही, खापर मिळलं नाही, भांडे भाजण्याकरता. आणि भांडण मिळल्यामुळे आळंदी सोडून चरवलीला गेले मुक्ताबाई. चरवलीला गेले तरी भांडण मिळलं नाही. अंगण वेगवेगळं कच्च फच्च मधीच आणि विसोबा खेचर घेतले, खापर घेतलं, हिसकून उडवलं बुटाखाली. मुक्ताई रडत रडत आली आणि दादांना म्हटलं, दादा आपल्याला मांडे खायचं होतं, खापर मिळाली नाही. ज्ञान दादा म्हणलं, आई मुक्ताबाई काळजी करू नको, माझं योग ज्ञानाने माझी मी पाठ तापवतो. आणि पाठीवर काय करतो, मांडे भाजले, मांडे खाल्ले. विसोबा खेचल्याने येऊन खिडकीतून पाहिलं, मांडे खातात. का मला जरा मुक्ताबाई सर माग, तुला नाही मिळायचे मांडे, इथं अधिकार लागतो मांडे खायला, कोणाचं काम नाही. आणि मांडे खाऊन झाले. दुसऱ्या दिवशी ज्ञानराजा, ज्ञानराज, ज्ञानदेव, नुसतं ज्ञान नाही, नुसतं राजा नाही, ज्ञान राजा, ज्ञानेश्वर, ज्ञान ईश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञान देव, ज्ञान अधिक देव. ज्ञानेश्वर महाराज दुसऱ्या दिवशी मागणी मागण्याकरता आले. विसोबा खेचरांनी तीच परिस्थिती दुसऱ्या दिवशी केली. झोळी हिसकावून घेतली, फाडून टाकली, पीठ खाली मातीत सांडलं, बुटानी सारवलं. ज्ञानेश्वर महाराज परत कर्णकुटीवर गेले आणि त्यांनी सांगितलं, एवढा काय आपण अन्याय केलाय, आता आपल्याला जगणंच मुश्किल झालंय. त्यांनी ताटी लावून घेतली आणि ताटी लावून घेतल्यावर जे मुंडक्यामध्ये असं गुडघ्यामध्ये मुंडकं घातलं, वो पाहायला तयार नाही. 10 मिनिटं झाले, 20 मिनिटं झाले, 30 मिनिटं झाले, पर्णकुटीची ताटी लावून घेतली. ताटी लावून घेतल्यावर सर्व दोन्ही तिन्ही भावंडे जमा झाली बाहेर. पाहतात तर ज्ञानेश्वर महाराजांनी ताटी लावून घेतली, गुडघ्यात मुंडकं घालून बसलेत महाराज. आणि मग त्यांनी विनवणी केली, निवृत्तीनाथांनी केली, स्वपन काकांनी केली, पण मुक्ताबाईला ज्ञानेश्वर महाराज कोण आहेत ते कळले. मग मी तुम्हाला सांगितलं, पहिल्यांदा कोणाला कळले, कळले पहिल्यांदा. आता दुसरं कोणाला कळले, आता ही मुक्ताईला कळले. मुक्ताईने जवळ गेली, टक टक टाचला बोट मारली
मग सांगितलं दादा योगी पावन बनात माऊली कोणाला कळलं माऊलीचा काय अधिकार आहे आपल्या पहिल्यांदा जे बाहेर पडले ऐका पहिल्यांदा जे बाहेर पडले कोणतं होते योगी पावन मनाचा हा अभंग सर्व संतांच्या पूर्वीचा आहे पहिल्यांदा मोठा बायला बोलतो योगी पावन मनाचा जाहे अपराध जनाचा ईश्वराने झाले सुखे संची सुखे व्हावे पाणी जगाने तर क्लेश केले तुम्हाला दुःख दिलं काय म्हणते काय करावी संती मानावा उपदेश संतांनी काय करायचे उपदेश मानायचा उपदेश आणि शहाणे व्हायचे त्यांच्यापासून म्हणून या ठिकाणी पहिला अभंग योगी पावन मनाचा असे 11 अभंग माऊलीने काठीचे लिहिले लोकांना अभंग करायचे विठ्ठला पर्यंत मनाला अभंग झालेला नव्हता तयार मुक्ताईने पहिला अभंग लिहिला आणि या अभंगाने महाराज काय केलं सावध आणि म्हणून करता दुसऱ्यांदा आले ते गावायला साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुग तुम्हाला सांगून गेलो कलियुगामध्ये थोर आहे स्वर्गामध्ये थोर आहे नरकामध्ये थोर आहे थोर आहे वर्तमानाला साधू थोर आहे भूतकाळात साधू थोर होते भविष्यकाळात सुद्धा दारू थोर आहेत तीन वेळा सांगायचं कारण आहे काय हे आहे माणसामध्ये साधू थोर आहेत संतांमध्ये साधू थोर आहेत देवांमध्ये देवापेक्षा एक बोधभर जादा श्रेष्ठ आहे म्हणून 3 ठिकाणी साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कसे आहेत हे साधू त्यांचा सर्वाभूती सर्व संतांच्या ठिकाणी संता ठेवणं अत्यंत अवघड आहे 2 माणसांचा सारखा राहता येतो 2 माणसांचा किती मित्र किती असतो तुम्हाला 2 1 मित्र किती असते एक असतो मित्र तुम्ही सांगा 2 मित्र पाळता येतात 2 मित्र पाळता येत नाही याचा अर्थ असा आहे दोघांच्या बरोबर सारखं वागता येत नाही म्हणून 2 मित्र पाळता येत नाही माणसाला एकच मित्र असतो खरा अर्थ देवाला किती मित्र होते किती होते एकच अर्जुन
उद्धव सुद्धा गल्ला नाही. याचा अर्थ असा आहे की डबल प्रेम करता येत नाही. खरंच जे प्रेम आहे ते एकच करता येईल आणि म्हणून करता सर्वाभूती समान राहणं अत्यंत अवघड आहे. हे फक्त संतांना जमतंय. समय समानता हे कोणालाही जमत नाही. सर्वाभूती दया साधू म्हणावे ऐशिया. सर्वाभूती सर्वांवर दया करता येत नाही. म्हणून महाराजांचे गांधले ज्याशी म्हणे हो आपुले साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. समानता आपल्या जीवनामध्ये आली पाहिजे. आपल्या घरात सुद्धा आपल्याला समानता नाही. घरात सुद्धा समानता येत नाही. गावात समानता येत नाही. जिल्ह्यात समानता येत नाही. राज्यात समानता येत नाही. म्हणून ते वर्ष झाले एवढे काय समानता येत नाही. दया करने दे पुत्राचे दया करने दे पुत्रास हे समानता आपल्याला आली पाहिजे की एक दास आणि दासी दया करण्याचे पुत्रास आपल्या पुत्रावर आपण जे प्रेम करतो तेच आपल्या नोकरावर करता आलं पाहिजे नाही. आपुलियाचा काळा आणि कबाळावर दया आणि कबाळावर दया आणि कबाळावर दया. साधूंचं तसं नाही. तुकाराम महाराजांनी उसाची मुळे आणली रानातून बाहेरून बरोबर मुलं मागं लागली महाराजांच्या. ऊस 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 एक 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 ऊस वाढायला सुरुवात केली. महाराज वाढलाच काय म्हणजे शेवटी एक ऊस राहिला शिल्लक. एवढा घरी गेला आणि तो ऊस मोडला आणि दोघाला दोन माझ्याला आणि काशीला दोन देऊन टाक. आता या खजानी ऊस दिले असते का तुमच्यासारखा नाही म्हणजे सांगते आम्हाला तुकाराम महाराजांनी आगदी मुली वाटून टाकल्या रस्त्याने. एक ऊसाला घरी आपल्या दोन मुलं तुकडे करून दोघांना देऊन टाकले. बरेच कीर्तनकार सांगतात काय केलं जिजाबाईने काय ऊस घेतला महाराज पाठीत टाकला आणि त्याचे दोन तुकडे झाले आणि मुलांना दोन दिले. आता दारुडाची बायको मारी नवऱ्याला जिजाबाई मारी तुकाराम महाराजांची मंडळी कशी काय मारी सांगतात लोक काहीतरी. तात्पर्य सांगायची की या ठिकाणी महाराजांचा समता आली पाहिजे. याचं नाव आहे साधू. सर्वभूती दया साधू म्हणावे ऐशिया. कशाप्रमाणे महाराज म्हणतात आईचं दुःख कसं असतं. नाम मन गाये दूध एक सार दूध एक सार. नाम मन गाये दूध एक सार दूध एक. त्यांना जांबुवंतांना करावं लागले. जन्मदात जाणी सगळी असती येऊन ताकद जांबुवंतांना जागा केल्यावर त्यांनी उड्डाण केलं आणि काय केलं करोनी उड्डाण केले. लंकेचे शोधन
तयार झाली ऊर्जा जांभूळकांनी ध्यान करून दिलं की तुम्हाला उडता येते हनुमंतराय ते उडाले त्याप्रमाणे आज गेली अनेक वर्ष मी महाराजांबरोबर ओळखतो महाराजांच्याकडे काय झालं माहिती आहे तुम्हाला मी जरी तुम्हाला साधा माणूस माऊलीच्या विना मंडपामध्ये माझी 6 कीर्तन झाली वाह वाह क्या बात है संत कृपा झाली एकदा कृपा संतांची झाली काही काही पडत नाही म्हणून सांगायचे तात्पर्य महाराजांनी आपल्याला संधी दिली आपला जो अभंग आहे तो ज्ञानेश्वर महाराज नामदेवरायांचा प्रसंग आहे नामदेवराय ज्ञानेश्वर महाराजांबरोबर तीर्थयात्रा केले त्यांना जो अनुभव आला आणि तोच अनुभव या अभंगातून नामदेवराय काय करतात प्रकट करतात काय सांगतात संत संगतीचे काय सांगतात सुख अपना तारीखे नाही आपला आणि पवित्रतेजवळ नाही साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुग झालेली सेवा या ठिकाणी निष्काम कर्मयोगी विभागवान गोविंद महाराज केंद्रे यांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विठ्ठल जय जय बोली रे पुढे वेडे वा पुढे उतरे नाही विचारला अधिकार